नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। बासुंदी म्हटलं की खायला सगळ्यालाच आवडते, पण दूध आटवायचं झंझट नको म्हणून बासुंदी बनवायला नको वाटतं। तर अशीच दूध जास्त न आटवता अगदी झटपट तयार होणारी बासुंदी आज आपण बनवूया। बासुंदी बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि याच्यात पाणी वगैरे अजिबात आपल्याला वापरायचं नाही, तर फुल फॅट दूध असंच आपल्याला हे वापरायचं। तर हे मी सकाळी एकदा गरम करून घेतलेलं। तर आता आपण बासुंदी बनवायला सुरुवात करूया। तर आता दूध उकळत ठेवूया। बासुंदीत घालण्यासाठी पहा, इथे मी 150 ते 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे, कारण आपली बासुंदी अर्धा लिटर अशी होईल। 1 लिटर दूध घेतलेलं आहे, तर त्याच्यात आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालून रबडीदार अशी बासुंदी तयार करायची। तर ही या चमच्याच्या मापानं 1च चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे। तर कॉर्नफ्लॉवर घातल्यावर अगदी दाटसर रबडीदार अशी बासुंदी तयार होते आणि कॉर्नफ्लॉवरचा कुठलाही स्वाद लागत नाही। इथे माझ्याकडे केशर नाही, म्हणून मी थोडासा फूड कलर पिवळा घेतलेला आहे। याच्या जागी तुम्ही केशरही वापरू शकता किंवा फूड कलरही वापरू शकता। आणि इथं काजू, बदाम आणि पिस्ता थोडासा कापून घेतलेला आहे। तर कॉर्नफ्लॉवरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि याची पेस्ट तयार करून ठेवायची। कॉर्नफ्लॉवरची पेस्ट अशी तयार झालेली आहे, अशी पातळ करायची। आणि दूधही उकळायला लागलेलं आहे। आता याला मोठ्या गॅसवर आपण 10 ते 15 मिनिट असं उकळून घेऊया। मोठ्या गॅसवर उकळल्यानंतर दुधाला पटकन असा दाटसरपणा येतो आणि जास्त वेळ आपल्याला हलवायला लागत नाही। तर 10 ते 15 मिनिट उकळल्यानंतर दूध पहा बरंचसं असं दाटसर झालेलं आहे। तर याच्यात आता आपल्याला ही साखर घालायची। साखर आपल्या आवडीवर कमी जास्त केली तरीही चालेल। आता साखर घातल्यानंतर याच्यात हे ड्रायफ्रूट्स घालूया आणि याच्यात आपल्याला 1 छोटा चमचा वेलची जायफळची पूड घालायची। ही तुम्हाला दाखवायची राहूनच गेली, तर तीही घालूया। आणि आपण ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट केलेली आता ही अशी थोडी थोडी घालायची। आणि आता आणखी 5 मिनिट आपण हे दूध उकळून घेऊया। तर आता 2 ते 3 मिनिट मोठ्या गॅसवर उकळल्यानंतर पहा, आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घातल्यानंतर अशी दाटसर तयार झालेली आहे। तुम्हाला जर कॉर्नफ्लॉवर घालायची नसेल, मिल्क पावडर घातली तरीही चालतं। तर आता याच्यात आपण फूड कलर घालूया थोडासा, अगदी थोडासा कलर चेंज होण्यापुरता घालायचा, जास्त नाही घालायचा। तर आणखी 2 ते 3 मिनिट हिला उकळून घेऊया। तर 2 ते 3 मिनिट उकळल्यानंतर अगदी अशी दाटसर आपली बासुंदी तयार झालेली आहे। याच्यापेक्षा दाटसर करायची नाही, नाहीतर मग थंड झाल्यावरती घट्ट होईल। तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपली बासुंदी खाण्यासाठी तयार आहे। तर अशी जास्त दूध न आटवता तयार केलेली बासुंदी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।